या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आपण आज करणार आहे उपवासाचा पदार्थ म्हणजे शाबू वडे। शाबू घेतलाय, बटाटा घेतलात शिजवून, भाजलेला शेंगदाण्याचं कूट, मिरची घेतली ठेचून, मीठ। पहिल्यांदा आपण हे बटाटे चांगले खिसून घेणार आहोत। बघा तर बटाटा किसून घेतल्यामुळे वडे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। कायम लक्षात ठेवा ट्रिक ही। यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचं कूट घातले आणि हे आहे मिरची घेतले बारीक करून। तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये हे तिखट घेऊ शकता। आपण मागच्या व्हिडिओमध्ये लाल तिखट घालून आपण वडे केलेत, आपण ही मिरची घालून वडे करत आहोत। आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस, त्यासाठी आपण करतो आहे शाबू वडे। आणि हे चांगलं मिक्स करून घ्या हाताने। आणि त्याला छोटे भांडं पडले, मी मोठं भांडं घेतले इथं आणि इथं गोळा करून घेतलाय बघा। आणि थोडं 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं होतं मी आणि मुरून झाल्यानंतर मी हे असे गोळे करून घेतलेत। आणि गोळे करत आहे तर मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवले बघा। आज आहे नारंगी कलर। आजच्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। ती भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते। या दिवशी ऊर्जा आणि ताकदीचं प्रतीक मानलं जातं। चला तर मग जरा वेगळ्या हटके स्टाईलमध्ये मी आज वडे केलेत, अगदी उडीद वडे करतात तसे। मध्ये होल पाडून मी वडे केलेत। तेल गरम झालं आणि ह्यामध्ये वडे घालून घेतलेत आपण। अधूनमधून सारखं हलवून घ्यायचं हे। बघा तर आज कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि आजचा रंग आहे नारंगी। देवी ही ऊर्जा व ताकदीचं प्रतीक मानलं जाते हे। चला तर मग बटाटे किसल्यामुळे वडे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत। हे वडे आपण दही बरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो ना, असे पण खूप छान लागतात हे वडे। बघा तर वडे एकदम तयार झालेत, खुसखुशीत आणि कुरकुरीत दिसतात बघा कसे। बघा प्लेटमध्ये काढून घेऊया हे वडे। बघा तर आपले वडे तयार झालेत आणि आता आपण हे वडे आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून दह्याबरोबर खाणार आहोत। उपवासाची थाली तयार झाली आहे। प्लेटमध्ये वडे काढून घेऊया। ही ट्रिक लक्षात ठेवा, कधी पण वडे करताना खिसून घेतले की वडे चांगले फुगतात आणि खुसखुशीत लागतात। आजचा दिवस चौथा आणि आपण पदार्थ केला शाबू वडे। बघा तर थाली तयार झाली उपवासाची। असंच आपलं चॅनेल पाहत राहा। धन्यवाद। आणि सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का।